नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी पण मस्त आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आणि तुम्ही बघत आहात कादंबरी लाईफस्टाईल हा माझा चॅनल. तर सर्वप्रथम सकाळ सकाळी तुम्ही बघू शकता मी दूध तापवण्यासाठी ठेवले आणि आई म्हणते की दुधामध्ये थोडंसं पाणी टाकायचं असतं, त्यामुळे थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये टाकलं. आता ही रेसिपी तुम्हाला पुढे बघायला भेटेल की पावटा मी इथे भाजायला ठेवलेला आहे आणि भाजून मी एका साईडला काढणार आहे. तोपर्यंत तुम्ही बघू शकता की दूध आपण जे एका साईडला ठेवले ते पण तापत आहे. दूध तापल्यानंतर मी पटकन भाकरी करून घेतल्या 2. नंतर बघू शकता मंटी आलेला आहे बाहेरून फिरून. बाहेरून आला की त्या असा आवाज मारत असतो की आपण ओळखायचं की त्या आलाय. मग दरवाजा खोलायचं. किचनमध्ये बघतोय तर दुधाची त्याला प्लेट दिसलेली नाही, म्हणून आतमध्ये त्या पेडिग्रीच्या प्लेटकडे चाललेला आहे. मांजरांचं आपलं बरं असते नाही का, खायचं प्यायचं निवांत राहायचं, लय टेन्शन घ्यायचं नाही. तर पेडिग्री खाल्ल्यानंतर मी पावटाचा भाजलेला होता, तर बघू शकता. आता पावटा भाजल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये साईडला पावटा काढून घ्यायचा आहे. मग त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. लसूण खोबरं आपण जे बनवतो त्याच पद्धतीनं लसूण खोबरं टाकायचं आहे, थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि आपला घाटी मसाला 1 चमचा टाकून घ्यायचा आहे. हे सर्व टाकल्यानंतर पावटा टाकायचा आहे आणि चांगलं ह्याच्यामध्ये भाजायचं आहे मसाल्यामध्ये. नंतर ह्याच्यामध्ये जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी ओतून घ्यायचं आहे. आता आमचं काही दोघांचीच आमटी असते, त्यामुळे जास्त पाणी लागत नाही. चवीनुसार मीठ टाकायला मात्र विसरू नका काय. नंतर दूध तापलेलं आहे. आता बघू शकता दुपारनंतर हे असं काय घराचं झालेलं, म्हणजे मीच काढलेला पसारा. कारण कसं आहे, घर मातीचं असल्यामुळे सारखं वरच्यावर त्याला हलवाहलवी करावं लागते. आणि नाही का, प्रत्येकाला असं वाटतं की पार्लर करते, हिच्याकडे पैसे येत असतील, हिला काय ताप येतं असं तसं. पण कसं आहे माहिती का, कोणती पण गोष्ट करायची असेल ना त्याच्यामुळे कष्ट पण तेवढेच असतात आपले. आता हे घरामध्येच पार्लर असल्यामुळे तुम्ही बघू शकता हायजीन ही तेवढीच ठेवावी लागते. आणि घर मातीचं असल्यामुळे सारखं म्हणजे कशावर ना कशा माती धूळ चढत असते, त्यामुळे रोजच्या रोज ती काय करायला लागते, पुसून घ्यावीशी लागते. आता खाली तुम्ही बघू शकता मी जिथे कांदे ठेवलेले तिथे ही माती पडलेली, तर मी सगळी माती बाहेर काढून घेते. कांदे बाहेर काढलेले आहेत. कांदेही संपत आलेले आहेत, त्यामुळे कांदे स्टोअर करायला आणखीन घेतले पाहिजेत. तर बघू शकता किती माती निघाली आहे. घरात वापरायच्या ज्या माझ्या ॲक्युप्रेशरच्या चपल्या आहेत त्या पण मी खाट्याखालीच ठेवते एका साईडला. तर एवढा असा पसारा झालेला होता. ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या कचऱ्यामध्ये त्या पहिल्यांदा उचलून घेतल्या. आणि कसं आहे माहिती आहे का, कितीतरी पसारा उचलला ना तरी थोडाफार पसारा घरामध्ये होतोच. कारण आपण काय करतो, पसारा उचलला तरी थोड्या दिवसांनी जरी म्हणजे मातीसारखं काय दिसलं थोड्या वेळानंतर की परत ते हलवावं लागतं. आणि ही माती फक्त घरातली नाही बरं का, मंटीला जी आपण मंटी इकडे तिकडे घाण करत नाही, मातीमध्ये जी घाण करतो टब त्याला ठेवला तुम्हाला दिसत असेल पिंक कलरचा टब, तर त्यातच त्या घाण करतो, इकडे तिकडे कुठे घाण करत नाही. पण काय करतो त्या मातीमध्ये बसल्यानंतर माती इकडे तिकडे पण सांडत असतो, त्यामुळे ही अशी माती पण होत राहते. नंतर हे असं काय चाललेलं असतं, झाडू मारायला लागले की हा काय नीट झाडू मारू देत नाही, झाडूला पकडायचा प्रयत्न करत असतो आणि सगळा कचरा परत इकडे तिकडे करत असतो. नंतर कचरा सगळा एक ठिकाणी गोळा करून पहिल्यांदा कागद एका साईडला करून घेतले, लागणारं सामान बाजूला काढलं आणि नंतर कचरा भरून घ्यायचा आहे. आणि ह्याचं कसं असते माहिती आहे का, सगळा कचरा आपण एका साईडला केला की हा पुन्हा विस्कटत असतो आणि झाडावर बसायला त्याला काय आनंद भेटतो काय माहिती. तर सर्व कचरा मी आता भरून घेत आहे. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरील हा व्हिडिओ प्रथमच बघत असाल आणि चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्याचबरोबर लाईक शेअर कमेंट करायला देखील विसरू नका. आता तुम्हाला जसं की माहिती आहे मी पुण्याला जाणार आहे, तर पुण्याला जाणार असल्यामुळे मी कपडे जी काढलेली होती कोणती कोणती घालायची आहेत कोणती न्यायची आहेत ते कपडे मी वेगळे करणार होते, त्यामुळे मी सगळा पसारा काढला होता कपड्यांचा. पण ह्या साड्या नाही का, साड्या नाही नेणार मी. पण काय झालं की साड्या ज्या 2 होत्या त्यावर मी त्या दिवशी गडबडीत तशाच ठेवल्या होत्या, मग म्हटलं की त्याच्याही घड्या करून टाकाव्या लागलीच.
तर ह्या डेली वेअरला अशा बाहेर थोडे कुठे हळदी कुंकवाला जाण्यासाठी ह्या साड्या घालण्यासारख्या आहेत छानपैकी. तर बघू शकता ह्या देखील कपड्यांच्या बाकीच्या मी आता घड्या करून नीट ठेवत आहे. नंतर न लागणारे कपडे एका साईडला, लागणारे कपडे एका साईडला आणि भरायचे होते ते एका साईडला काढले आणि सर्व ठेवून दिले. इस्त्री ही वर काढलेली दिसत असेल, कारण इस्त्री म्हटलं कपड्यांच्या घड्या करून ठेवावेत. काल जवळजवळ मी 2 ते 3 बादले कपडे धुतली, कारण जी कपडे न्यायची होती ती धुतलेली होती, पण परत एकदा म्हटलं पाण्यातून काढावी चांगली, म्हणून ती कपडे धुतलेली होती. सॅग आणून ठेवलेली बघा. आणि आता बघा हा महत्त्वाचा मुद्दा की पार्लरचं सामान. असा मला आहे ना, तुम्हाला सांगू 2-3 दिवसानंतर सारखं काढावं लागतं. घरामध्ये थोडेफार उंदीर आहेत, जर एखाद्या मशनीला चुकून उंदीर लागला आणि खराब झाली तर अवघड होईल, म्हणून तर अशा पद्धतीने पसारा काढावा लागतो, सर्व पुसावं लागतं आणि परत ठेवावं लागतं. तर हे रोजचं शेड्यूल माझं 2 दिवसाचं आहे. आणि ज्या लोकांना असं वाटतं ना की घरी बसून काय कामं असतात, तर अशी छोटी मोठी जर कामं काढली तर भरपूर अशी कामं स्त्रिया रोज घरी करत असतात. जरी ते हाऊसवाईफ असल्या तरी त्यांना भरपूर सारी कामं असतात. सकाळचा नाश्ता, जेवण, घरातली बाकीची कामं, झाडू, भांडी, कपडे. तर ह्यातून त्या थोडा वेळ भेटत असेल तरी त्यांचं कामच चालू असतं. तर बघू शकता आत्ता जे वायफायवर राउटर बसवलेले त्याचे बॉक्सेस आहेत, पार्लरचे बॉक्सेस आहेत, रोलर वगैरे, क्रिम्पर, माझी जी सेटिंगची मशीन आहे आपली केसांची, सर्व काही मी एकाच ठिकाणी ठेवलं आहे. सामखेळ काढायची मशीन म्हणा. तर अशा पद्धतीने सर्व काही पुसून नीटनेटके ठेवले आहे, जेणेकरून धूळ चढू नये ह्याच्यावर सारखी. आता हे जे बाकीचं सामान होतं, एक्स्ट्रा ड्रायर आहे माझ्याकडे, कारण जर एखाद्या वेळेस मेकअपची ऑर्डर बाहेरची आली तर एक ड्रायर नेता येतो आणि एक ड्रायर घरी राहतो. ॲक्च्युली हा जुना ड्रायर जो आहे, मी ज्यावेळेस क्लास केला नव्हता त्याच्या अगोदरच घेऊन ठेवलेला आणि आत्ताचा जो आहे तर आता क्लास पूर्ण झाल्यानंतर घेतलेला. तर बघू शकता कॉटन वगैरे सर्व काही नीटनेटकं मी इथे ठेवले. ही सिस्काची एक मशीन आहे स्ट्रेटनिंगची. हां, आता जरी 2 झाल्या असल्या मशिनी तरी पण ती लागते. तर वॅक्सच्या स्ट्रिप्स वगैरे बघू शकता नीटनेटक्या ठेवलेल्या आहेत. आता मगाशीच एक वॅक्स होतं, त्यामुळे ह्या स्ट्रिप्स पडलेल्या होत्या, त्या पहिल्यांदा बाहेर टाकून दिल्या. म्हणजे एक पिशवी केली आहे, जेणेकरून घरामध्ये मुंग्या वगैरे होत नाहीत. तर बेडवरचा सर्व पसारा उचलल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे एक नॅपकिन आणि तुम्हाला एक गाऊन दिसत असेल, तर ही कस्टमरसाठीच होती. कालच ही कपडे धुतलेली होती बघा. कसे आपण जेवढी पार्लरमध्ये हायजीन ठेवू तेवढे आपल्याकडे कस्टमर येत राहतात. भले थोडा ताप पडला तरी काही हरकत नसते. तर बघू शकता ह्या मशनीवर पण थोडा धुराळा साठलेला असतो, त्यामुळे त्याही चांगला साफ करून घेतला. नंतर ह्यांची एक सवय की बेडच्या वर जे खेळतेलाच त्यांची पॅन्ट आणि टी शर्ट अडकवतात. त्यांना किती वेळा सांगितलं तरी ते तेच काम पुन्हा करतात, त्यामुळे परत त्यांच्या जागेवर त्यांची कपडे ठेवून दिली. सर्व कचरा वगैरे नीटनेटका काढून घेतला. आता बघू शकता खालचा एरिया किती छान दिसतोय. नंतर आपण जे कचरा परत झाडलं होतं तरी पण तिथला कचरा जा निघाला, तर आता साईडला करून घ्यायचा आहे. नंतर परत त्या क्लिपा वगैरे सर्व साईडला करून घेतला आणि कचरा वगैरे चांगला साफ करून घेतला. बघू शकता असा एखादा स्पंज जर खराब झाला असेल तर आम्ही अजिबात यूज करत नाही आणि प्रत्येक होता होईल एवढा प्रत्येक स्किननुसार स्पंज, म्हणजे प्रत्येक कस्टमरला वेगळा स्पंज मी वापरते. होता होईल एवढी हायजीन मी ठेवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून जर एखाद्याची स्किन जर प्रॉब्लेमॅटिक असेल आणि एखाद्याची चांगली असेल तर त्याला त्याचं एकमेकांचं रिॲक्शन व्हायला नको म्हणून. आता बघू शकता मी शेगडी गॅसची हे आज जोडणार होते, ह्यांनी काय 2-3 दिवस झाले शेगडी काय जोडलेली नाही आहे. आणि कांदे जे होते ते मी बघितले, जे खराब असतील ते साईडला काढले, चांगले आहेत ते वेगळे काढले. आणि हेही आपण किचनमध्ये स्टोअर करून ठेवायचे आहे. आता 4 दिवस मी नसल्यामुळे घरामध्ये थोडं इकडं तिकडं होऊ नये, त्यामुळे मी सर्व काळजी आत्ताच घेत आहे. तर बघू शकता ह्या परातीमध्ये जे चांगले कांदे आहेत ते भरून घेते. कांदे खूप महाग झाले आहेत. तुमच्या इकडे कसे रुपये किलो झाले आहेत नक्की कमेंट करून सांगा. शेगडी ही मी आत ठेवलेली आहे. हा तांब्याचा जे कळशी दिसते ही मला लग्नामध्ये माझ्या मामीने घेतलेली होती, तर ती ही मी आता जरा थोड्या दिवसांसाठी वर ठेवत आहे, कारण मी आता इथे 4 दिवस नसल्यामुळे ते काय ह्यांना लागणार नाही एकट्यासाठी.
नंतर बघू शकता टी व्हीच्या शेजारी थोडंसं स्टोर आहे, तिथे सारखं हे आम्ही काही ना काही तर ठेवत असतो, मग पसारा होत असतो. त्यामुळे मी सर्व काही जे लागणारे सामान आहे तेवढंच ठेवले, बाकी सर्व उचलून ठेवले. वर तिथे वाकळा आणि एका साईडला पुस्तकं आहेत, तिथेच एक बॅट पण ठेवली मच्छरांची, कारण ती लागते आणि तिथेच ती लवकर सापडेल म्हणून तिथेच ठेवली आहे. नंतर टी व्हीवरचा पण सारखा असा धुराळा साफ करायला लागतो, नाही तर टी व्ही खराब व्हायची नाही का. आता टी व्हीसाठी एक कवर शिवायचा आहे, लवकरच त्याचा पण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेन. म्हणती ती संध्याकाळची वेळ परत झाली, आला त्याचं त्याने खाऊ खाल्ला आणि बघू शकता कपडे जी धुतलेली ती अजूनपर्यंत काही सुकली नव्हती. तर सलग 4 तार आम्ही काल कपडे धुतलेली आणि सॅग आणून ठेवलेली जाण्यासाठी, त्याच्यावर मंटीने झोपून घेतलं. आजचा व्हिडिओ